स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये आजचा घटक आहे दशमान परिमाणे. या दशमान परिमाणावर आधारित आणखी काही उदाहरणं या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, 5 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपये यांच्या समान नोटा घेतल्यास रुपये 4,500 या रकमेत प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील? म्हणजे एकूण रुपये 4,500 आहेत आणि त्यामध्ये 5 रुपयाच्या, 20 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या समान नोटा आहेत. म्हणजे समजा 5 रुपयाच्या 10 असतील तर तितक्याच नोटा 20 आणि 50च्या आहेत. तर अशा पद्धतीनं जर त्याचे एकूण 4,500 रुपये होत असतील तर प्रत्येक प्रकारच्या किती नोटा आहेत? मग याच्यासाठी 4 पर्याय घेऊया. पहिल्यांदा पहिला पर्याय 45 दिला आहे, दुसरा पर्याय 40, तिसरा पर्याय 60 आणि चौथा पर्याय 65. यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग आता त्या ज्या समान नोटा आहेत त्यांची संख्या आपण x मानूया. म्हणजे 5 रुपयाच्या, 20 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या प्रत्येकी x नोटा आहेत. मग 5 रुपयाच्या जर x नोटा असतील तर त्या नोटांची एकूण किंमत काढायला काय करायचं, तर xला 5ने गुणायचं. म्हणजे 5 रुपयाच्या नोटांची एकूण किंमत 5x होईल. त्याच पद्धतीनं 20 रुपयाच्या पण x नोटा आहेत. मग 20 रुपयाच्या नोटांची किंमत किती होईल, तर 20x. आणि 50 रुपयाच्या पण xच नोटा आहेत, त्यांची किंमत होईल 50x. आता या सर्वांची बेरीज म्हणजे एकूण त्या पैशाची किंमत जी आपल्याला इथं दिलेली 4,500 बरोबर 4,500. म्हणजे आपल्याला दिलेले या प्रश्नाच्या वरून आपण हे समीकरण तयार केलं आणि आता हे समीकरण सोडवायचं म्हणजे सगळ्यात शेवटी xची किंमत मिळेल आणि x म्हणजेच त्या नोटांची संख्या. मग 50 आणि 20 70 आणि 5 75x बरोबर 4,500. मग xची किंमत काढायला 75 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. मग इथं भाग जाईल 15 × 75, 15 × 45 वर 2 शून्य, पुन्हा 5ने भाग घालवलं तर 60चा भाग जाईल. म्हणजे x बरोबर 60. हे आपलं उत्तर. याचा अर्थ त्यामध्ये 5 रुपयाच्या, 20 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या प्रत्येकी 60 नोट आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, माझ्याजवळ रुपये 1, रुपये 2 व रुपये 5 ची समान नाणी असून एकूण रक्कम रुपये 200 आहे. तर माझ्याजवळ एकूण नाणी किती आहे? पर्याय पहिल्यांदा घेऊ. त्यातला पहिला पर्याय 100 आहे, दुसरा पर्याय 75, तिसरा पर्याय 25 आणि चौथा पर्याय 50. मग 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयाची समान नाणी आहेत. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं सोडवायचं. समजा ती समान नाणी म्हणजेच त्यांची संख्या x आहे असं आपण गृहीत धरू. मग 1 रुपयाची जर x नाणी असतील तर त्याची एकूण किंमत होईल 1x. 2 रुपयाची पण x नाणी एकूण किंमत होईल 2x आणि 5 रुपयाची पण x नाणी एकूण किंमत होईल 5x. आता ह्या सर्वांची बेरीज म्हणजेच 200 रुपये. त्यामुळे बरोबर लिहूया 200. आता ही जर बेरीज केली 5 आणि 2 7 अधिक 1 8x बरोबर उत्तर 200 मिळेल. xची किंमत काढायला 200ला 8ने भागू. 8 उजव्या बाजूला घेऊ, छेदात जाईल. 8ने जर भाग घालवलं तर 8 दुने 16, 4 शिल्लक राहील, 8 पंचे 40. म्हणजे xची किंमत 25 होईल. याचा अर्थ ती समान नाणी म्हणजे 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये यांची समान नाणी आहेत 25, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. राहुलजवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. त्यातील काही नाण्यांचे त्याने 2 रुपयाच्या 17 नाण्यात, काही नाण्यांचे 5 रुपयाच्या 21 नाण्यात व उरलेल्या नाण्यांचे 10 रुपयाच्या नोटात रूपांतर करून घेतले. तर आता त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती झाली असेल? आता याच्यासाठी पर्याय पहिल्यांदा घेऊया. त्यातला पहिला पर्याय 38 आहे, दुसरा पर्याय 73, तिसरा पर्याय 35 आणि चौथा पर्याय 53 दिला आहे. आता ह्या राहुलजवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. मग 50 पैशांची 978 जर नाणी असतील तर ते रुपये किती, त्या 978 नाण्यांचं रुपयामध्ये रूपांतर करूया. मग 50 पैशांची जर 978 नाणी असतील आणि त्या नाण्यांची किंमत काढायची असेल तर 978ला आपल्याला 2ने भागावं लागेल. कारण 2 50 पैसे म्हणजे 1 रुपये होतो. याचा अर्थ 50, एक उदाहरण जर आपण इथं असं घेतलं की 50 पैशाची 100 नाणी असतील तर त्याची किंमत होते 50 रुपये. तसंच 50 पैशांची जर 978 नाणी असतील तर त्याची किंमत काढायला 978ला 2ने भागायचं. मग इथं जर भाग घालवला 2ने तर 2 8, 2 16, 92 18 489 रुपये आहेत. आता पुढं आपल्याला जे दिले त्याच्यामध्ये 2 रुपयाच्या
17 नाण्यामध्ये त्यानं रूपांतर केलेलं आहे. मग 2 रुपयाची 17 नाणी असतील तर त्यांची किंमत किती होईल? तर 17 गुणिले 2 म्हणजेच 34. काही नाण्यांचे 5 रुपयाच्या 21 नाण्यात रूपांतर केले. मग 21 नाणी आहेत 5 रुपयाची, त्याची किंमत किती होईल? तर 21 गुणिले 5 105. तर हे 2 रुपयांच्या नाण्यांची किंमत झाली, 5 रुपयाच्या नाण्यांची किंमत झाली. आणि उरलेले जे आहेत, तर ते उरलेले किती आहेत माहिती नाही आपल्याला, त्याच्यासाठी अक्षर आपण घेऊया एक्स. तर त्याचं 10 रुपयाच्या नोटात रूपांतर झाले. मग त्याची किंमत काढायला एक्सला 10नं गुणायचं आणि ह्या सर्वांची बेरीज म्हणजेच एकूण रुपये. आता इथं 978 घ्यायचं नाही, कारण आपण त्याचं रुपयामध्ये रूपांतर केले 489, म्हणजे बरोबर घ्यायचं 489. आता हे पुन्हा एकदा समीकरण आपल्याला मिळालं. 105 आणि 34 यांची बेरीज करू, 139 येईल अधिक 10x बरोबर 489. मग 10x बरोबर 139 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा होतील 489 वजा 139, म्हणजेच 10x बरोबर 489 वजा 139, उत्तर मिळेल 350. आता एकशे किंमत काढायला 10 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जाईल. 350/10 शून्याला शून्य निघून जाईल, म्हणजे एकशे किंमत येईल 35. मग एक्स हे अक्षर कशासाठी आपण वापरले? तर 10 रुपयाच्या नोटांसाठी, म्हणजे 10 रुपयाच्या एक्स नोट आहेत, याचाच अर्थ 10 रुपयाच्या इथं 35 नोट आहेत, असं उत्तर आपण मिळवलं. आता इथं तिसरा पर्याय आपल्याला असा दिसतोय 35, त्यामुळे पटकन आपण 35 हे उत्तर निवडतो. पण प्रश्न नेमका असा विचारला आपल्याला, त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती? फक्त 10 रुपयाच्या नोटांची संख्या किती किंवा फक्त नोटांची संख्या किती असा जर प्रश्न असता तर 35 उत्तर आपलं आलं असतं. इथं हा मुद्दाम हा फसवा पर्याय दिला आहे. आपल्याला विचारले की नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती. मग नोटा 35 आहेत, 10 रुपयाच्या 35 नोटा आहेत आणि 2 रुपयाची 17 नाणी, 5 रुपयाची 21 नाणी, हे सुद्धा आपल्याला त्याच्यात मिळवावं लागेल. म्हणजे 35 अधिक 17 अधिक 21 ही जर बेरीज केली तर ती बेरीज येते 73. त्यामुळे हे आपलं उत्तर एकूण नाणी व नोटा यांची एकूण संख्या असेल 73, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघू आता. रुपये 50च्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 42, 30, 25 ते 42, 30, 58 पर्यंत क्रमांक आहेत. हे त्या नोटांवरचे क्रमांक आहेत. पुडक्यातील एकूण रक्कम किती? आता हे क्रमांक आपल्याला दिलेत त्या नोटांवरचे. मग पहिल्यांदा त्या नोटा किती आहेत ते काढावं लागेल. मग त्याला 50 जर गुणलं तर उत्तर आपल्याला मिळेल. त्याच्यासाठी पर्याय पहिल्यांदा घेऊया. पहिला पर्याय दिला आहे 1500 रुपये, दुसरा 1700 रुपये, तिसरा पर्याय 1600 आणि चौथा 2000. यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. मग आता याच्यासाठी एकूण नोटांची संख्या काढायला त्यांचे जे अनुक्रमांक आहेत त्यांची वजाबाकी करूया. म्हणजे 42, 30, 58 ही मोठी संख्या आहे, त्याच्यातून 42, 30, 25 वजा करूया. मग ही जर वजाबाकी आपण केली तर उत्तर 33 मिळतं आणि मग आपण पटकन 33नं 50ला गुणतो, म्हणजे एकूण त्याची रक्कम मिळते. पण इथं याच्यामध्ये अशी वजाबाकी करत असताना जी शेवटची संख्या आहे 25 ती सुद्धा त्याच्यात ॲड करावं लागते. म्हणजे हे आपल्याला जे उत्तर 33 मिळालं तो या दोन्हीच्या मधला फरक मिळाला. पण फरक घेत असताना ही जी पहिली नोट आहे आणि ही शेवटची नोट आहे त्याच्यामधली एक नोट आपल्याला एक्स्ट्रा मोजावी लागते त्याच्यामध्ये. म्हणजे 33 अधिक 1 उत्तर 34 येईल. याचा अर्थ या ज्या नोट आहेत 42, 30, 25 पासून 42, 30, 58 पर्यंत त्या 34 नोट आहेत. आता याच्यासाठी साधं उदाहरण आपण बघूया. समजा पहिल्या नोटेवर 1 नंबर आहे आणि शेवटच्या नोटेवर 10 नंबर आहे. मग एकूण नोटा किती हे काढायला जर समजा 10 वजा 1 ही वजाबाकी आपण केली तर ती 9 येते. पण ह्या 9 नोटा आहेत का? नाही, ह्या नोटा आहेत 1 ते 10 म्हणजे 10. याचा अर्थ याच्यासाठी आपण 9 मध्ये पुन्हा 1 मिळवलं. सेम लॉजिक इथं वापरायचं आपण. या दोन्हीतला फरक 33 आला, नोटांची संख्या काढायला त्याच्यात 1 मिळवायचा, म्हणजे एकूण नोटांची संख्या 34 आहे. आता याला 50नं गुणायचं म्हणजे त्या रकमेची ती रक्कम आपल्याला मिळते. 34 गुणिले 50 हा गुणाकार केला तर तो येतो 1700. हे आपलं उत्तर. हे दिलं आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न. एका पेटीत 1 ग्रोस पुस्तके आहेत, त्यांचे वजन 36 किलोग्रॅम भरते, तर अशा 12 पुस्तकांचे वजन किती? पर्याय पहिल्यांदा घेऊया. पहिला पर्याय दिलाय 0.3 किलोग्रॅम, दुसरा पर्याय 3000 ग्रॅम,
तिसरा पर्याय 30 किलोग्रॅम आणि चौथा 2.4 किलोग्रॅम. आता पहिल्यांदा ग्रोस म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर एक ग्रोस म्हणजे 12 डझन. आणि आपल्याला सर्वात शेवटी प्रश्न विचारले 12 पुस्तकांचे वजन किती. मग 12 पुस्तके म्हणजेच किती, तर 1 डझन. 12 पुस्तके म्हणजेच 1 डझन आणि 12 डझन म्हणजे 1 ग्रोस. 1 ग्रोस त्याचं वजन जर 36 किलोग्रॅम असेल तर एका डझनाची किंमत काढायला आपल्याला 36ला 12नं भागावं लागेल. 12 एके 12, 12 त्रिक 36. याचा अर्थ 1 डझन जे पुस्तक आहे त्याची किंमत त्याचं वजन असणार आहे 3 किलोग्रॅम. आपल्याला प्रश्न विचारले की 12 पुस्तकांचं वजन किती, तर 12 पुस्तकं म्हणजेच 1 डझन आणि 1 डझनाचं वजन आपण काढले 3 किलोग्रॅम. आता ह्या 4मध्ये कुठंच 3 किलोग्रॅम आपल्याला पर्याय दिलेला नाही, पण दुसरा पर्याय 3000 ग्रॅम दिला आहे. तर 3000 ग्रॅम म्हणजेच 3 किलोग्रॅम. त्यामुळे हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, शिक्षकांनी वर्गात 1 रीम, 5 दस्ते व 12 सुट्टे कागद आणले व प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन कागद वाटले, तर ते कागद किती विद्यार्थ्यांना पुरतील. पहिला पर्याय दिलाय 52, दुसरा पर्याय 49, तिसरा पर्याय 51 आणि चौथा पर्याय 50. आता 1 रीम, 5 दस्ते व 12 सुट्टे कागद आणले. मग इथं आपल्याला रीम, दस्त आणि कागद यांच्यातला संबंध माहिती पाहिजे. मग इथं रीम म्हणजेच किती, तर 1 रीम याचा अर्थ 480 कागद आणि 1 दस्त म्हणजे 24 कागद. तर हे कागद आणि रीम आणि दस्त यांच्यामधलं रिलेशन आहे. आता 1 रीम आहे याचा अर्थ 480 कागद तिथं आहेत. दस्त आहेत 5, मग एका दस्तात 24 कागद असतात, मग 5 दस्तात 120 कागद असणार आणि सुट्टे कागद आणखी 12 आहेत. त्यामुळे या सर्वांची करायची बेरीज म्हणजे एकूण कागद किती आहेत ते मिळेल. मग इथं 8 आणि 2 10 आणि 1 11, 612 कागद आहेत. आता हे 612 कागद प्रत्येक विद्यार्थ्याला 1 डझन म्हणजे 12 कागद प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचे. आणि मग प्रश्न विचारलाय की मग अशा किती विद्यार्थ्यांना ते कागद पुरतील. त्यामुळे या 612ला 12नं भागायचं. 12नं जर भाग घालू तर 12 पंचे 60, 1 शिल्लक राहील, 12 होतील, 12 एके 12. तर हे कागद 51 विद्यार्थ्यांना पुरतील जर प्रत्येक विद्यार्थ्याला 12 कागद दिले तर. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, राजूने मे 2016 या महिन्यात सोमवार ते शुक्रवार ₹3 किंमत, शनिवार व रविवार ₹5 किंमत असणारे दैनिक विकत घेतले. जर 1 मेला रविवार आहे तर मे महिन्याचे दैनिकाचे बिल किती. 4 पर्याय घेऊया. त्यातला पहिला पर्याय ₹112, दुसरा पर्याय ₹115, तिसरा पर्याय ₹111 आणि चौथा पर्याय ₹110. आता ह्या मे महिन्यामध्ये शनिवार रविवार किती आणि सोमवार ते शुक्रवार हे वार किती हे काढावं लागेल, कारण शनिवार रविवारचा दैनिकाचा दर वेगळा आहे आणि सोमवार ते शुक्रवारचा वेगळा आहे. मग पहिल्यांदा रविवार किती आहेत ते काढू, कारण 1 मेला रविवार दिलाय. मग 1 मेला रविवार असेल तर प्रत्येक 7-7 दिवस आपण त्याच्यात वाढवत जाऊया, म्हणजे त्या प्रत्येक 7 दिवसानंतर येणारा वार पुन्हा रविवार असेल. म्हणजे 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. आता याच्या पुढं काही जाऊ शकत नाही. 30 दिवसांचा मे महिना आहे, त्यामुळे हे रविवार झाले एकूण 5. मग शनिवारही काढू आपण. इथं आता 1 तारखेला रविवार आहे, त्यामुळं 1 तारीख पहिल्या आठवड्यातला शेवटचा जो दिवस आहे म्हणजे 7 तारीख ती शनिवार असणार आहे. आणि आता इथून पुढं पुन्हा 7-7 दिवस आपण प्रत्येक याच्यामध्ये वाढवत जाऊया, म्हणजे त्या शनिवारची तारीख मिळेल. म्हणजे 7 आणि 7 14, 14 आणि 7 21, 21 आणि 7 28, म्हणजे शनिवार असणार आहे 4. याचा अर्थ 4 शनिवार आणि 5 रविवार एकूण 9 दिवस झाले. आता रविवार आणि शनिवारचा जर दैनिकाचा दर ₹5 असेल तर असे 9 वार आहेत, मग 9 ₹45 त्याचे होतील. आता हे 9 जे वार आहेत शनिवार आणि रविवार, ते 31 पैकी 9 जर वार सोडले शनिवार रविवार धरून तर उरतात 22. मग या 22 दिवसांचा दैनिकाचा दर प्रत्येकी ₹3 आहे, कारण सोमवार ते शुक्रवार दर ₹3 दिला. मग त्याला 3 न गुणूया, 22 त्रिक 66. तर ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर उत्तर येईल 111.
त्यामुळे त्या महिन्याचं दैनिकाचं बिल असेल 111 रुपये, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. शीतलकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण 600 रुपये आहेत, तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती? पहिला पर्याय 48 दिला आहे, दुसरा पर्याय 24, तिसरा पर्याय 60 आणि चौथा 72. मग आपल्याला यामधलं योग्य उत्तर शोधायचं आहे. आता 5 रुपयाची जेवढी नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. मग समजा ती नाणी आणि नोटांची संख्या आपण x घेऊया. मग 5 रुपयाची किंमत किती होईल तर 5x, आणि 20 रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्यांची किंमत होईल 20x, कारण नाणी 5 रुपयाची x आहेत आणि नोटासुद्धा 20 रुपयाच्या xच आहेत. तर या दोन्हीची बेरीज म्हणजे एकूण किंमत जी दिली आपल्याला 600 रुपये. मग 5x अधिक 20x म्हणजेच 25x बरोबर 600. मग 25 जर आपण उजव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, आणि 25 जर भाग तर 25 दुनी 50, पुन्हा 10 शिल्लक राहील, 25 चोक 100, म्हणजे x ची किंमत येईल 24. याचा अर्थ शीतलकडे एकूण नोटांची संख्या 24 आहे आणि नाणीसुद्धा तेवढीच आहेत, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. रामरावांकडून शामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता, तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल दिले? पहिला पर्याय रुपये 2632, दुसरा पर्याय रुपये 3948, तिसरा पर्याय रुपये 3878 आणि चौथा पर्याय रुपये 3949. आता हा जो कालावधी दिला आहे 26 जानेवारी ते 21 मार्च, एकूण दिवस आपल्याला काढायचे आहेत. मग जानेवारी हा 31 दिवसांचा महिना असतो. मग 26 जानेवारीपासून आपण मोजायला सुरुवात करायचं 31 जानेवारीपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30 आणि 31 हे 6 दिवस झाले. त्यानंतर फेब्रुवारी महिना, आता हे वर्ष जे आहे 2016 ते लीप वर्ष आहे, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असणार आहेत, त्यामुळे ते 29, आणि मार्च महिन्याचे एकूण 21 दिवस. तर एवढे सगळे दिवस आहेत. या सर्वांची पहिला बेरीज करूया. मग 21 आणि 29 50 अधिक 6 56 मिळेल. आणि आता दररोज 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. मग आणि दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर आहे. मग 1.5 लिटर दूध जर घेतलं असेल तर 1 लिटरचा दर 47 रुपये आहे, त्यामुळे ह्याला 47 न गुणू 632, आणि हा पहिलाच पर्याय दिला आहे. आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करू, मग 28 गुणिले 47, कारण इथं 47चा गुणाकार 47ची निमपट अपूर्णांकात येते, ते टाळण्यासाठी आपण 56ची निमपट करूया, जे 28 येईल. आणि आता यांचा जर गुणाकार केला तर 8 × 56 चे 5, 7 × 14 आणि 5 19, आणि 8 चोक 32, 7 3, 4 2 8 आणि 3 11, उत्तर येईल 1316. तर हे वरच्या अर्ध्या लिटरचा जो दर आहे तो आपण त्याच्यात मिळूया, म्हणजे मग 1.5 लिटरचा दर महिन्याचा मिळेल किंवा दुधाचं बिल मिळेल. तर इथं जर बेरीज केली तर येईल 3948, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर बऱ्याचदा आपण 47 रुपये प्रति लिटर आणि एकूण दिवस काढून त्यांचा गुणाकार करून हे उत्तर ठरवू शकतो, पण व्यवस्थित जर वाचलं आपण तर दररोज 1.5 लिटर दूध घेतलं, त्यामुळे 1.5 लिटर प्रमाणे आपल्याला दुधाचं बिल काढावं लागेल. तर असा एखादा फसवा पर्याय तिथं असू शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचून त्याचं उत्तर शोधायचं. पुढचा प्रश्न, आमिरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयाच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम 16,000 बँकेत भरली असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? पहिला पर्याय दिलाय 5, दुसरा पर्याय 15, तिसरा पर्याय 18 आणि चौथा 21. आता इथं 2000 रुपयाच्या, 1000 रुपयाच्या आणि 200 रुपयाच्या नोटा समानच आहेत. मग ती समान नोटांची संख्या, त्याच्यासाठी अक्षर घेऊया x. मग 2000 रुपयाच्या नोटांची किंमत किती होईल तर 2000x. 1000 रुपयाच्या नोटांची किंमत 1000x आणि 200 रुपयाच्या नोटांची किंमत 200x, आणि ही सर्व रक्कम आहे 16,000, त्यामुळे बरोबर 16,000 लिहू. तर हे जर आपण समीकरण सोडवलं तर 20
2000x अधिक 1 म्हणजे 3000x आणि 3200x बरोबर 16000. मग एकची किंमत काढायला 3200 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील आणि 32 जर 160ला भाग आलो तर 5चा भाग जाईल, म्हणजे एकची किंमत येईल 5. याचा अर्थ त्याने भरलेल्या एकूण नोटांची संख्या, पहिलाच पर्याय 5 दिसतोय, त्यामुळे इथे सुद्धा हा 5वा पर्याय आहे. कारण 3 प्रकारच्या नोटा भरल्यात, म्हणजे 2000 रुपयाच्या 5 नोटा, 1000 रुपयाच्या 5 नोटा आणि 200 रुपयाच्या 5 नोटा, म्हणजे 5 अधिक 5 अधिक 5 एकूण होतील नोटा 15, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.